तर इथे बघा मस्त जांभळाचा सीझन आहे आणि आमच्या भाऊजींना जांभळाचे डोहाळे लागलेत माहिती आहे का? आहे की नाही? करमायला गेले की बिचारे जांभळं घेऊन येतात. आणि कुणीतरी सांगितलं होतं राधिकाला की जांभूळ राधिकाला खायला देऊ नका. ते का देऊ नका म्हणजे माहिती नाहीये म्हणून विचारते की कमेंट करून सांगा. इथं बघा सईचा कान दुखतोय तर त्याच्यामुळे ना तिला काहीतरी गरमागरम खायचंय म्हणून ती हा मग तेच ना सर्दी म्हणे कान दुखतोय. हा ती गरमागरम आहे ग, गरम खाल्ल्यावर जरा राहत. हा हा चला थांबा त्यातले आपल्याला काढून ठेव भाऊजींना द्यायच्या आधी. पिकलेले भाऊजींकडे गेल्यावर फक्त आठवड्या येतात त्यामुळे. आणि बघा इथं बघा तुम्ही म्हणताल अरे आता हा कोणता सीझन लाडू करंजा करण्याचा, तर सही तसं इतकं त्याला हे करायचं नाही. डायरेक्ट टाक, तू डायरेक्ट टाक. तुम्हाला सांगू का, आईंच्या भावाच्या मुलीचं लग्न आहे तर आई तिकडं तिला हा गडंगनर घेऊन चाललेलं आईंचं हो. आणि म्हणजे आहे इकडं अशी पद्धत. तू दुसरी घे जा, काकांकडनं घे तुला दुसरं. ही छान अशी साडी नवरीबाईसाठी आहे बरं का. काय झालं तिला दिदीला गडंगनरला बोलवलं होतं पण ती थोडी तब्येत बरी नव्हती आणि त्यातनं मग परत इकडचं तिकडचं पाणी पिऊन किंवा तेलकट हे ते खाऊन परत जास्तच नवरीची तब्येत बिघडते. तर त्याच्यामुळे आई म्हणल्या मग आता तिकडंच सगळं तिला घेऊन जाते. तर त्याच्यामुळे ही साडी तुम्हाला मग अशी दाखवला तो गडंगनर. आणि आणखीन पण म्हटलं काही म्हणजे असं विकत घेण्यासारखं जे काही असेल ते घेऊन जाते. इथं आम्ही आईंची बॅग भरते. आई चालल्या माहेराला. नाही हा नाही तर सईला घेऊन जा मग. त्यात काही 5-6 साड्या आहेत त्याच्यात लय नाही आहेत. तुला तेवढा चान्स पाहिजे. सई वाटच बघती बघ तू जाण्याचे. राधिका चालली आहे आईंसोबत स्टँडवर. नाही राणा गेलाय स्टँडवरच. अगं तो स्टँडवरच आहे, नानांसोबत गेलाय. आई तर आमच्या गेल्यात माहिती आहे का, सकाळपासून जाऊ जाऊ म्हणत. आणि ही ती कामं म्हणजे होत होती ना तर त्याच्यामुळं उशीर झाला निघायला. आणि आता वातावरण तुम्ही बघताय. नाना गेलेत पण नाना कोर्टीपर्यंतच जाणार होते आणि तिथनं पुढं त्या एसटीनं जाणार होत्या. आणि पाऊस यायला लागलेला. पण तुम्हाला सांगू का, आमच्या इथल्या निदान वीटमधल्या तरी पावसाचं काही खरं नाही बरं का. सगळीकडे आसपास पाऊस पडतो, फक्त आमच्या इथंच पडत नाही आहे सध्या तरी. आता तर का पावसात ऊन आले म्हणजे ह्या पावसाचं काय खरं नाही. 5-10 मिनिटच हा पाऊस असणार आहे, नंतर वातावरण फटकणार आहे. पण पुढं त्या जिकडं गेलेल्या तिकडं पाऊस असू नये. मला असं वाटतं नाना पण खूप वेळ झालं गेले, ते आलेच नाही. तर राधिका चालली होती त्यांना स्टँडवर सोडायला पण नाना मग परत पुन्हा आलते. तर त्यामुळे ते म्हणले माझं तिकडं काम आहे तर मी येतो. मग नाना कुठपर्यंत गेलेत आणि त्यांना कुठपर्यंत सोडवले आता काय माहिती नाही. आणि हिंगणी आमच्या इथून म्हणजे आपली स्वतःची जर गाडी असेल तर आपण पाऊण वगैरे तासामध्ये पोहोचू शकतो. पण असं कशाने एसटीनं किंवा दुसऱ्या गाडीनं जायचं म्हणलं तर अर्थातच थोडासा वेळ लागतो. गाड्या मिळण्यावर वगैरे ते राहतं सगळं. आणि आता मला आहे ना सईला दवाखान्यात न्यायचं आहे, कारण की सईचा दुखतोय कान, तिला झाली आहे सर्दी. आणि बऱ्याचशा जणांचं होतं ना असं की बाबा सर्दी झाली की ती अशी कानातनं काय म्हणतात ते कान दुखतो मग त्यांचा. तर तसं सईच्या बाबतीत होतं. आणि तरीसुद्धा सई पावसात भिजत होती आत्ता, आहे की नाही सई? मग आता पाऊस आला तेव्हा तू बाहेरच होती की नाही? पाऊस गेला की अनु आली आहे रानूकडे खेळायला. आहे ना आतमध्ये खेळतोय, ये. तू गेलती का जेवायला? तू जेवली का? काय खाल्लं? हा काय खाल्लं? लालू आहे. जा आहे तो आतमध्ये. लालू खाल्ला होता तिने छोटा छोटा लालू खाल्ला. हाऊसेस तर आज आहे ना सई खूप लवकर अभ्यासाला बसली आहे. तिच्या मैत्रिणीच बाहेर येत नाही आहेत म्हणून ती अभ्यासाला बसली. आणि अलीकडं ती मनानेच अभ्यासाला बसती बरं का, हे की नाही सई? मग मी म्हटले की नाही सई मनाने अभ्यासाला बसते.
तिनं आता तिसरीत आली तशी ती एकटी अभ्यास करते बरं का. मग कधी हे असले तर हे असतात तिच्यासोबत, नाहीतर मग तिला काही येत नसेल किंवा काही कळत नसेल तर मग ती विचारते. आणि नाना आणखीन आलेले नाही आहेत, जवळजवळ आता 2 तास झाले ते आलेले नाही आहेत. काय माहिती असं कोणाशी तरी गप्पा वगैरे मारत बसले असतील, पण ते काय आले नाहीत. आम्ही चहा पाणी घेतलं आणि मग त्याच्यानंतर आहे ना मी आणि राधिकानी शेल्फवरचा एक कप्पा आम्हाला खूप दिवस झाला आवरायचा होता, सगळ्यात खालचा. कारण की काय होतं, झाडून हे काढताना असं धूळ लगे तिथल्या तिथं उडती, त्यामुळे तो कप्पा खूप घाण होतो आणि पटकन घाण होतं. तर त्यामुळे तो कप्पा आम्हाला बरेच दिवस साफ करायचा होता. तर राधिकाने त्यातलं सामान काढून दिलं, तिथली पुसापुशी गेली आणि मी त्या छोट्या भरण्या बिरण्या जे काय होतं ते घासून ठेवलेले ते सुकतं आहे. आणि मग ही आली तोपर्यंत तर म्हटलं आता हिचा अभ्यास घ्यावा. सईला दवाखान्यात न्यायचं राहिले माहिती आहे का. नानांची वाट बघते, नानाच्या गाडीची वाट बघते, नाना पण येणार गाडी पण येणार. तिचं रात्रीचं काय होतं, मग परत कान दुखतो, ठणक्या मारतो, मग त्यामुळे ती परत रात्रीची रडते. त्यामुळे तिला गेल्या वेळेस पण मी ड्रॉप आणलेला, पण ते ड्रॉप कुठं गेला काय माहिती कानातला. ओके नाही, काही आयुर्वेदिक उपाय असेल तर सांगा, की बाबा सर्दी झाल्यानंतर ती असं कान तिचा पॅक होतो. निघल नाही, तोंडाचा पण असतोच ना. हां, जे डोस वगैरे असतात ते मुलांचे. नाना सई दीदीला घेऊन चाललेत दवाखान्यात. किती आजारी आहे? आणि रानाची आपली मध्येच लुडबुड लुडबुड. राणा चालला. राणा तू पण जातो ना दवाखान्यात? मग काय तर. मी तिला दुसरा दिलाय, शायनिंग करतो रे. हा कसं राधा फोड बरं. सरक रे रानू. लागणं चलक केला का, फुटलं का तरी आवाज तरी आला का. आवाज किती यायला पाहिजे. हा चला आता सई दीदीला औषध पाजू. तर हे आहेत ना सगळे छोटे छोटे डब्बे किंवा आपण कसं म्हणतो बरण्या वगैरे तशा पद्धतीचं सगळं सामान आहे. म्हणजे जे काही कडधान्य वगैरे असतं किंवा जे काही एक्स्ट्राच्या गोष्टी असतात ना त्या सगळ्या याच्यामध्ये असतात. आणि हे राधिकाने सगळं पुसून चकाचक करून ठेवले, आता भराभरी करायची. म्हणजे तुम्हाला सांगू का, 1 तास ते 1.5 तास झाले हे घासलेलं बरं का, पण वातावरणामुळं अजिबात भरण्या वाळलेल्या नाही आहेत. काय करतोय हवा सोडतोय बाहेर. तर हे म्हटलं पुसून घेऊया ना. आमच्या घर दुकानात आहेत ना इतक्या भरण्या येतात ना, आम्ही सारख्या भरण्या चेंज करत असतो. का हे पण दुकानातच आलेली आहे. हां ती नाही, ती विकतची आहे, ही दुकानातली आहे. दीदीला काढून ठेवल्यात त्या दुसऱ्या ती काय असले. हां त्या काढल्यात. आमच्या घरातल्या बघून आमच्या दीदीला लगे हिसाळा, मला पण पाहिजे, तिला काढून ठेवलं. हे काय होतं माहिती आहे का, इथला खालचा कप्पा असं जास्त हातात पण त्या भरण्या येत नाहीत, कारण की रोज लागणारं सामान तिथं नसतं. आणि झाडून घेताना अशी धूळ, आता आज स्वच्छ केलंय ना तर उद्या म्हटलं तरी त्याच्यावर धूळ दिसते लगेचच. हे खूप घाण होतात तिथल्या. मग काय तर आम्हाला आहे ना सगळं एकत्र काढायला वेळ नव्हता. नाही काय होतं, सगळंच एका दिवशी काढायचं म्हटलं की ते ठरवलं तरी काही ना काही कारणानं मग ते असं होत नाही. म्हणून मग आम्ही काय ठरवलेलं, सगळे डबे किंवा सगळ्या ज्या आहेत ना भांडे असं एक एक करून, म्हणजे एका दिवशी समजा सकाळी 2 संध्याकाळी एखादा असं सोयीनुसार हे सगळे घासून काढले. कारण की आमच्या आता पावसाळा आहे, आता धूळ नाही आहे इतकी, पण उन्हाळ्यात आहे ना इतकी धूळ, म्हणजे ते धूळ विचारायचीच नाही. आपण आत्ता फरशी पुसली तरी लगेचच. काय खाल्लं तू? तीच गोळी बाहेर काढून खातोय का? त्यानं ती आहे ना ती खोकलाची कसली गोळी, ती गोळी खाल्ली आहे त्याने. हां त्यामुळे ते असं ते रिफ्रेशिंग वाटतं ना, त्यामुळे ते असं तोंडातनं हवा बाहेर सोडतंय. बरं लागतंय का त्याच्या आतमध्ये कलर? उन्हाळ्यात आहे ना इतका त्रास होतो ना धुळीचा,
खूप म्हणजे हवा उडली की सगळी घरात धूळच होते ना. आपण आत्ता पुसलं तरी ते आत्ता घाण होतं. म्हणजे सगळीकडेच तसंच असतं, पण आमच्या इथं जरा जास्त मग काय तर आमच्या इथं जरा जास्त आहे. आणि आमचे दारं कधीच लावलेले नसतात. दोन्ही पण दरवाजे खिडक्या असं सताड उघडे असतात. कारण की सारखं कोण ना कोण येतं जातं, ही लेकरं आत बाहेर करतात. मग असं काही नाही की बाबा फक्त दिवाबत्तीलाच उघडं ठेवायचं. आमचं दार सारखं उघडंच असतं. त्यामुळे पण धूळ येते आतमध्ये, वर्दळ पण जास्त असते. आमचा रानू किती कामाचा आहे बघितलं काय. मम्माचं काम बघून लगे बिचारा लेकरू मला मदत करू लागलं माहिती का. रानू आमचा खूप गुड बॉय आहे, हो की नाही रे रानू? मम्माला होय रानू, तसं करतो का तू? सगळ्यांचं काम ऐकतो की नाही तू? माझं ऐकतो का? काकीचं ऐकतो का? का? काकी गोड फक्त कशावरती आवडती? तिनं कशामुळं काय हे बोलायला शिकलाय तेव्हा. नाही. काका आवडतात का? जाऊ दे, काका आवडतात का ते सांग. हा जाऊ दे, विषय म्हटलं काका आवडतात ना. काकांना म्हणायचं ना काकी दुसऱ्या. पोरांना एक मिळायची मुश्किल आहे, आता झालेल्या आणखीन दुसरी भेटते. काका सुटले लॉकडाऊनच्या अगोदर माहिती का. जे लॉकडाऊनच्या नंतर लग्नासाठी अडकलेत की नाही ते अडकलेत. काय रे चिवडा असेल रानूने ठेवू लागला. आमचं लोणचं दिसतंय. आमचं नाही आहे बरं का हे. म्हणजे आई त्या दिवशी त्यांच्या बहिणीच्या मुलीकडे गेलत्या ना, त्यांनी दिले. छान आहे त्यांचं लोणचं. आमचं आहे, आमचं बघा हे एवढंच राहिलं आहे म्हणून आम्ही हे दुसऱ्या भरणीत काढून ठेवलं आणि ह्याच्यात त्यांचं ठेवलं. त्यांनी खूप दिलं तर. सई दिदी झाला का अभ्यास? बघा आमची सई आज तिचं बिचारीचं लेकराचं दुखत होतं तरी अभ्यास केला माहिती का. आणि रोज दुखत नसलं तरी अभ्यास करत नाही. करते करते करते. आज 1 वाजता शाळा सुटली होती, आज लवकर सुटली होती आहे की नाही. आज आमच्या घरात आहेत ना 2 माणसं कमी आहेत, आई आणि हे ड्युटीला गेलेत त्याच्यामुळे हे नाही, आई नाही. आणि नाना भाऊजी दुकानी गेलेत आणि आम्ही आत्ता सध्या 3घच घरात आहे माहिती आहे का. राणा खेळतोय दारात. तर असं जास्त माणसांची किंवा अशी सवय ना, तर ते कमी माणसं असली की मग त्या दिवशी असं उगाच बुचं वाटतं. मला कमी माणसांची सवय आहे आणि जास्त पण मला दोन्ही माणसांची सवय. कसं काय? कमी पण आहे जास्त पण. कसं काय बरं? कसं काय म्हणजे कसं काय असती सवय मला. होय का. म्हणजे सईला करमतंय म्हणायचं, आई नाही तरी. होय आई नाही, रेडी नाही, नाना काका. आमचं आहे ना अशी माणसं कमी झालं की स्वयंपाकच कमी होतं माहिती आहे का. आत्ता फक्त पांढरा भात लावलेला आहे आणि काहीतरी 5-6 वगैरे चपात्या केल्यात. नाहीतर आज आमचा स्वयंपाकच संपला नाही. आणि भाजी सकाळच्या 3 भाज्या शिल्लक होत्या. त्यामुळे आवडत. तुला कुठलीच भाजी आवडत नाही. भेंडीची तरी आवडते, बटाट्याची तरी. मग रोज त्याच करायच्या का? हां जा रानूला बोलून आण पळ. ती माझं ऐकतच नाही. त्याला म्हणायचं मम्माने बोलवलंय जेवायला फक्त. तर म्हणलं ना रानूचे मित्र आणि रानू सकाळी उठलं की त्यांची दोस्ती सुरू होते संध्याकाळी झोपेपर्यंत. रानूला बोलवलं तर तो काही आला नाही. ती माती नाही, आमच्या गल्लीत सगळी कामच चालू आहेत ना, तर ते वाळूत खेळतोय. त्याला जाते आणि घेऊनच येते कारण की आता जेवण करायचं आहे. मग अशी पाऊस येऊन गेलाय ना, तर असं छान हवा सुटली आहे. ह्या बघा हे तर एक बांधकाम चालू आहे. आमचं झालं थोडंसंच होतं. आमच्या शेजारी एक चालू आहे, शेजारच्या शेजारी एक चालू आहे, शेजारच्या शेजारी एक चालू आहे. त्यामुळं मुलांना वाळू भरपूर आहे खेळायला. आणखीन कुठं चालू आहे? तो का अनु मम्मी बोलवायला आली. हा का आजी बोलवती. पण आता तू पण घरी. राणा चल घरी. तिथं मम्मा पुढं वीट आहे ना, हा हो तिकडं. हा तिकडं तिथं पण चालू आहे आतमध्ये बांधकाम. तिथं पण आज चालू आहे. तर एक, ए राणा चल. 2, 3, आणू तो का आजी आवाज देती तुझी पण. 5.
नको हे. माती कशाला माती कशाला नाही कपडे खराब झाले. वाळू खेळत बसलेत बघा की हा खूप सगळे खूप सगळेत काय अशा वेगळे येवले कशाला गोळा केलेत आम्ही शंख आम्ही काढतो काही दगड रोहित आला नाही आज बाहेर रोहित आला नाही बाहेर आज ही गाडी तर लेक्चर खेळत होती होय होय मी तेच म्हटलं राणाला घेऊनच येते आता लय उशीर झाला की. होती गेलो होती त्याला ए चल रे हा 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 पण खेळत होती हा 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 गाडीवरच्या सोडा गेल्या का मग ती राणा आणि रोहित त्यांच्या गाडी आली तिथपर्यंत होय ती गेला असं घरी हा 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 राणा ती माती सगळी बाहेरच टाकून द्यायची हा? माती वाटतं वाळू मम्मा तर माहिती का आम्ही ना ह्या वाळूला शंख आणि दगड शोधतो खेळायला आम्ही पण शोधायचो लहानपणी इथं एक वाळू होती तिथं खूप भेटायची तसल्या प्लेटी पण भेटत होत्या हम्म एवढी प्लेट भेटलेली त्याला हे म्हणतात सई काय का बाई आणि चिपल्या चिपळ्या हा आणि बाई काय म्हणायचं बाई आम्हाला तर लक्षातच येईना हा टोपणं चला टोपणं तिला मी माधुच्यात ठेवली नाही आमचं घर इकडच्या साईडनं असं दिसतंय इकडचं आता काहीच दिसत नाही ह्या बाजूनं माहिती आहे का ह्या रूममुळं सगळं इकडची साईड झाकून गेलेली आहे दरवाजा पण झाकून गेला आहे फक्त खिडकी दिसतीये मग काय तर राणू तुला भूक लागत नाही का रे बोलवलं नाही तर घरी सुद्धा येत नाहीस मग तशी सुरुवात माझ्यापासूनच करावं लागल आता देशील काय डाव सुरुवातीचा आमचा बघा टाइमपास कसं चाललाय लुडो येल्लो पाहिजे ना मला 5 जोपर्यंत 6 पडत नाही ना रानू थांब ना जो खेळ माझा डाव चल खाते तर खेळायला बरं थांब तू जो खाऊन होते तोपर्यंत मी खेळते हा थांब 4 रानू थांब माझा डाव तू खेळायचा 4 5 खेळ इकडं खेळ रानूला का काय अरे तू 6 पाड ना चल खेळ आता म्हण 6 येऊ देत ना अगं मस्त येते थांब की हा अरे 5च आहे की नाही रे रानू आता हिला 6 आले 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 काकीला आले 6 सहा 2 उठलीस आहे चल अगो बाई. आणि बाहेर आली 2. आता कसं लगे आवाज चढला 6 आणि 5 मी एकटीच राहिले का मग बाहेर यायची सई तर आलेली रिटर्न गेली का 4 थांब मी एक डाव खेळते हा रानू पुढचा डाव तू खेळ आमचा डाव बघा बरं का हे हिरवं माझं या माझे 4चे 4 बाहेरच आहे या दोघींचे कळलं त्यांना सईचे ब्ल्यू कलरचे सईचे 2 गेले तर राधिकाचे 2 गेलेत आणि मी आणखीन बाहेरच गिरट्या घालते अगो बाई 5 तुम्हाला फायनल सांगते कोण जिंकेल ते राधा नाही तर सई तिची 2 माझे एक हात आहे हा पण तुझं तर 2 गेलेतच ना घे एक पुढे घे बाई एक हे मी आहे ही सई एक 5 ए राणू तू थांब रे 1 2 3 4 5 आता सई दीदी जिंकणार आहे माहितीये का सई दीदीची आणि एकच पडल्यावर येऊ ए थांब रे राणू बरं ते घेऊ देत त्याला ते घेऊ देत हा ते नाहीतरी गेलेल्याच आहेत आणि मी सांगू का इतक्या महाग होते 1 2 3 4 5 चौकी गेल्या एवढ्या महाग होते पण मी आपली लंगडी घोडी कशी तरी एवढी पुढे होती तरी आतमध्ये एक 4 गेल्या 1 2 3 4 आता माझी एकच राहिले 3 सईचा सई दीदीचा डाव सई दीदीचा डावा अरे सई दीदीला 2 पडले माहितीये का सई दीदी विनर आणि रानूला कसं रडू येते रानू सोंगट्या उचलत होता इथल्या माहितीये का चला तर मग सई दीदी जिंकली बर का घे आता हा घे घे हा घे सॉरी बाबू घे घे